नमस्कार. आज आपण बघणार आहोत की आलेल्या म्हणजे FRD मध्ये जॉईन झालेल्या नवीन माणसाला भेटणं का जरुरी आहे आणि ते भेटताना आपल्याला काय बोलायचं आहे त्याच्याबरोबर. सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया की आलेल्या कोणत्याही नवीन माणसाला भेटणं का जरुरी आहे. मला एक गोष्ट सांगा मित्रांनो की जर आपण एक मार्केटमध्ये गेलो, दुकानामध्ये गेलो आणि दुकानातून आपण एक 50,000 रुपयाचा एक लॅपटॉप घरामध्ये आणला. आता लॅपटॉप घरामध्ये आणला, आपण अमाऊंट दिली 50,000 रुपये, आपल्याला जो पाहिजे तो लॅपटॉप आपल्या घरामध्ये आला आणि आपण मस्त त्याला यूज करतोय, लॅपटॉप चांगला चाललाय. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, ते लॅपटॉप तुमच्या घरी आलाय, 50,000 रुपये तुमचे गेले. आता 50,000 रुपये गेल्याची हळहळ मनामध्ये असेल का हो? उत्तर असेल तुमचं नाही. का नसेल? कारण तुम्हाला तुमच्या उपयोगाची एक सुंदर वस्तू तुम्हाला मिळालेली आहे जिचा वापर होतोय. सेम ॲज इट इज असंच बऱ्याच वेळेला FRD मध्ये कोणीही व्यक्ती येतो, तो सॅनिटरी नॅपकिनचा डेमो बघतो, प्रोडक्ट स्वतःसाठी घेतो, प्रोडक्ट वापरायला चालू करतो आणि त्याला असं वाटतं, त्या लेडीला असं वाटतं यार प्रोडक्ट खूप चांगलं आहे, माझं काही नुकसान झालं नाही, म्हणजे मी एक R2 चा किट घेतला किंवा R5 चा किट घेतला, हे प्रोडक्ट माझ्या कामाचं आहे, माझा काही लॉस झालेला नाही, आणि तो बिझनेस कडे न बघता फक्त प्रोडक्टचा युजर बनतो. ही फर्स्ट. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये एखादा व्यक्ती येतो आपण आणि तो एंट्री करतो, एंट्री केल्यानंतर त्याला प्रोडक्ट आवडतं, सगळ्या काही गोष्टी, पण त्याला असं वाटतं की चल इथून इन्कम येते तर आपण सुरुवात करून बघूया, आणि या FRDचं किंवा नेटवर्क मार्केटिंगचं ABCD सुद्धा माहिती नसतं आणि तो बऱ्याच वेळेला कुठेतरी टेस्ट करायला जातो. टेस्ट इन द सेन्स, जर तो ट्रेन मध्ये जातोय तर फ्रेंडला विचारेल, अन्यथा ऑफिसला जातोय तर ऑफिस मधल्या मित्रांना विचारतो, कलिग्सना विचारतो, गाववाले असतील त्यांना विचारतो, कोणाला रिलेशन वाल्यांना फोनवरती बोलतो. अशा बऱ्याचशा मिस्टेक तो सुरुवातीच्या काळामध्ये करतो आणि याच्यामध्ये इन शॉर्ट मध्ये बोलल्यामुळं त्याला निगेटिव्ह रिझल्ट मिळतात आणि त्याला असं वाटतं की FRD सारखं एवढं सुंदर माध्यम असून सुद्धा त्याला वाटतं इथून पण काय होणार नाही आणि तो या ठिकाणी वर्क करायचं थांबतो, म्हणजे तो सुरुवातच करत नाही. आणि अशा वेळेला बरेचशी अशी काही कॅपेबल लोक असतात की ज्यांचा जन्म आयुष्यभर 30-40,000 रुपये कमवण्यासाठी नाही झालेला, अशी बरीचशी लोक आयुष्यभर 30-40-50 हजारामध्येच मरत असतात, म्हणजे मेहनत करत असतात. सो अशा लोकांना जर आपण आल्यानंतर, त्यांची एंट्री झाल्यानंतर 48 तास ते 72 तासाच्या आतमध्ये जर भेटलो तर डेफिनेटली तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडवून आणू शकता. ही ताकद फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये आहे. तर कसं भेटायचं आणि का भेटायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो आजचा व्हिडिओ हा फक्त शिकण्यासाठी असणार आहे आणि हा व्हिडिओ आपल्या अपलाईनला किंवा लीडरला विचारल्याशिवाय कोणालाही फॉरवर्ड करायचं नाही, हे खास लक्षात ठेवा. हा तुमच्या शिक्षणासाठी व्हिडिओ असणार आहे. तर आज बघूया आपण नवीन व्यक्तीला कसं भेटूया. आपण असं इमॅजिन करूया, तुम्ही माझ्यासोबत आहात आणि मी या ठिकाणी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. तर त्याच्यासाठी भेटण्यासाठी माझं जे येणं आहे ते येणं कसं असेल, तुमची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि आपली ओळख नाही झालेली आहे, एक व्यक्तीच्या माध्यमातून मी तुमच्या घरामध्ये भेटायला येतो, ऑलरेडी तुमची एंट्री झालेली आहे. सो मला तुम्हाला जर भेटायचं आहे तर कसं भेटायचं आहे, त्याच्यासाठी बघा, एक ड्रेस कोड हा खूप प्रॉपर असणं गरजेचं आहे. गळ्यामध्ये टाय असणं जरुरी नाही आहे, पण तुमचा ड्रेस कोड हा खूप चांगला असावा, व्यवस्थित असावा, जेणेकरून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेटायला जाताय तर त्याचं बघितल्यानंतर, तुम्हाला भेटल्यानंतर त्याचं मन प्रसन्न व्हावं. दुसरी गोष्ट, जर तुम्ही दिवसभर कुठेतरी फील्ड वरती आहात, अन्यथा जॉब वरती आहात आणि असंच जात आहे, तर ऍटलीस्ट बॅग मध्ये छोटस अत्तर किंवा परफ्यूम असावं, जेणेकरून आपल्या बॉडीचा किंवा शर्ट पॅन्ट ड्रेस कोडचा स्मेल नाही आला पाहिजे. हे खास लक्षात ठेवा. त्या व्यक्तीला भेटायला जाण्याच्या अगोदर फ्रेश व्हा. जर वेळ मिळतोय कुठेतरी फ्रेश व्हा. त्या ठिकाणी फेस हसरा असला पाहिजे, बॉडी लँग्वेज चांगली असली पाहिजे, त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे, तुम्हाला हात म्हणजे हस्तांदोलन तुमचं एवढं जबरदस्त झालं पाहिजे की यस, त्या व्यक्तीला दिवसभराचा संपूर्ण थकवा निघून गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला भेटायचं. भेटण्याची जागा ही कुठेही तुम्ही हॉटेलमध्ये भेटत असाल तर ओके, चला अर्धा तास तुम्ही हॉटेलमध्ये भेटताय, घरी जाऊन भेटताय, कुठेही जाऊन तुम्ही भेटू शकता. फक्त ही बॉडी लँग्वेज आणि ड्रेस कोड तुमचा चांगला असला पाहिजे, तुमचा चेहरा हा हसरा असला पाहिजे. ओके, तर आपल्याला का भेटणं आहे, कसं भेटणं आहे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता तो व्यक्ती या ठिकाणी मला आलेला आहे, हॉटेलमध्ये आम्ही बसलोय आता, आणि ही मीटिंग अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी, हे लक्षात ठेवा.
जास्त लॉंग ही मीटिंग झाली नाही पाहिजे. सो आता तुम्ही आणि मी एका ठिकाणी भेटलोय, आता मी तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करणार आहे. अच्छा सर, नाईस टू मीट यू. आणि बरं वाटलं तुम्हाला भेटून. सो 1-2 दिवसापासून भेटण्याचा प्रयत्न करणार होतो, तर आजच आपली भेट झाली. छान वाटलं तुम्हाला भेटून सर. मला एक सांगा सर, जॉईन कसे काय झाला तुम्ही, कोणाच्या माध्यमातून झालात? तर तो त्याचे उत्तर देईल या व्यक्तीच्या माध्यमातून. अच्छा, तुम्हाला काय आवडलं सर हे बघितल्यानंतर? म्हणजे तुम्ही एंट्री केली, आज तुम्ही 10,000चा हरपायचा किट घेतला. सहजासहजी तर 10,000 रुपये कोणी असंच कुणाला देत नाही. तुम्हाला काय आवडलं? मग तो व्यक्ती काहीतरी बोलतो, मला प्रोडक्ट आवडला किंवा काय आवडलं. ओके, व्हेरी गुड, चांगलं आहे, डेफिनेटली. मग याआधी असं काहीतरी केलेलं आहे का तुम्ही? म्हणजे लोकांना जॉईन करणं किंवा कोणाला मेंबर बनवणं किंवा प्रोडक्ट बद्दल माहिती सांगणं, कुणाची इन्व्हेस्टमेंट करणं, असं काहीतरी वर्क ह्याच्या अगोदर केलंय का तुम्ही? जर त्यांनी कोणतं वर्क केलं असेल तर तो बोलायला चालू होतो, हो मी केलं असं, मी अमुक केलं होतं. अच्छा, मग काय केलं होतं? हे तुमचे प्रश्न पाहिजे. अच्छा, मग काय केलं होतं? हो, अच्छा, मग तिथे काय होतं? किती दिवस केले होते? काही महिने केलं? काही इन्कम केली होती का? अच्छा, मग काही नुकसान झालं होतं का? हे प्रश्न तुम्हाला विचारायचे, त्याला बोलकं करायचंय. येते लक्षामध्ये? ओके, मग आता तुम्ही म्हणजे आता हे झालं विचारून. जर होकार असेल तर तो अजून उत्तर देईल तुम्हाला. नाही, असं काहीच केलं. अच्छा, म्हणजे तुमचं हे फर्स्ट टाइम आहे. ओके, काय हरकत नाही. ओके, मग तुम्ही इकडेच राहता का? अच्छा, मग घर आहे का तुमचं, स्वतःचं घर आहे का? ओके, फॅमिली किती लोकांची आहे? हे थोडंसं जाणून घ्यायचंय बोलण्यामध्ये, बरोबर आहे? म्हणजे प्रश्न उत्तर लिहायची नाही त्याच्यासमोर, तुमची फॅमिली किती, हे किती. आपण फक्त एक जाणून घेतोय की बाबा, अच्छा, मग स्कूलला जातात का मुलं? ओके, ठीक आहे, कितवीला आहेत, असं तसं. या लहानसहान गोष्टी असतात, त्या फक्त विचारायच्या. अच्छा, तुमची एंट्री तर अशा पद्धतीने झाली सर, पण आता एक गोष्ट लक्षात घ्या. हे मी प्रश्न विचारले, समोरच्या व्यक्तीला आपण जे भेटायला आलोय ह्याच्या मागचं मेन रिझन हे आहे की त्या व्यक्तीला इतरत्र माणसं जी भेटतायत समाजामध्ये, ही माणसं फुल निगेटिव्हिटी पसरवत आहेत. म्हणजे आज जर नेटवर्क मार्केटिंग मध्ये कोणता व्यक्ती येतोय, डेफिनेटली नेटवर्क मार्केटिंग मध्ये गॅरंटेड बोलतोय, सक्सेस होण्याचे चान्सेस 100% आहेत. पण लोक काम करायला तयार नाही आहेत. आणि अशी फेल झालेली लोक अमुक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आहेत, ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट मध्ये काम केलं, शॉर्टकट मारलेत अशा पद्धतीने आणि नुकसान करून घेतलंय. तर ही लोक प्रत्येक माणसाच्या संपर्कामध्ये येत असतात. त्याच्यामुळं मी जेव्हा माझं इंट्रोडक्शन करायला सुरुवात करणार आहे, मी अजून माझं इंट्रोडक्शन करायला सुरुवात केली नाहीये. आता मी बोलेन, म्हणजे सुरुवातीला मी आपलं फक्त नाव बोललोय, आता मी माझा इंट्रो करून देणार आहे. सर, मी या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर मी माझ्याबद्दल असं का सांगतोय हे पण तुम्ही ऐकून घ्या. मी माझ्याबद्दल सांगणार आहे ते निगेटिव्ह सांगणार आहे, कारण त्याला भेटणारी माणसं जी आहेत समाजामध्ये ती 90-95% निगेटिव्ह माणसं भेटणार आहेत. म्हणजे त्या 90% माणसांमधला सुद्धा मी एकच भाग आहे, मी पण असाच भाग होतो. पण मला या गोष्टी, अमुक गोष्टी माहिती पडल्या, त्याच्यानंतर मी आज एफआरडी मध्ये या लेवलला आहे, हे मला त्याला जाणीव करून द्यायचं आहे. सो या पद्धतीनंच प्रत्येकाने जर बोलला तर समोरच्या माणसाला, मी सुद्धा त्याच्यामधला, आपल्याला त्याला रिलेट करायचं आहे की तू जसा आज आहेस ना तसाच मीही एक दिवस होतो. सो मी या पद्धतीनेच बोलेल. सर, अशी तुमची एंट्री झाली, पण माझी एंट्री एवढी सहज होण्यासारखी नव्हती. मी खूप निगेटिव्ह होतो या सगळ्या गोष्टींमध्ये. मला हे सगळं असं वाटायचं की मेंबर बनवणं, चेन बनवणं, जे शब्द मार्केटमध्ये बोलले जातात, मला असं वाटायचं की या ठिकाणी मेंबर बनवले जातात, चेन बनवली जाते, लोकांना टोपी घालण्याचं काम केलं जातं. नेटवर्क मार्केटिंग मध्ये फेल होतात लोक, त्यामध्ये बरंचसं नुकसान होतं, लाखो रुपयाचं नुकसान होतं. आणि मे बी आपण पण काही लोकांचं ऐकलेलं असतं की अमुक लोकांचे लाखो रुपये राहिलेले आहेत, लाखो रुपये अडकलेले आहेत ते इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये, पण लोकांना जोडणं तिथे पण होतं. सो मला असं वाटायचं हे पण तसंच आहे की नाही. इव्हन मी माझ्या मित्राने जेव्हा अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न केला, मी सहजासहजी मला म्हणजे मी त्याला घरामध्ये एंट्री घेतली नाही. पण एक दिवस असा आला की त्या माणसाकडनं मला ऐकून घेण्याची एक, म्हणजे तो अचानक घरी आला आणि मी त्याला ऐकलं. मी तुम्हाला सांगतो, जर त्याने मला कुठे रोडवरती किंवा स्टेशनवरती किंवा फोनवरती जर काही एक्सप्लेन केलं असतं पॅड बद्दल, एक्सप्लेन केलं असतं जीवन संजीवनी बद्दल, एक्सप्लेन केलं असतं लोडस्टोन थेरपी बद्दल, जर त्याने मला सांगितलं असतं की दिवसाला 10,000 रुपये येतात, दिवसाला लाख रुपये येतात, तर मी खरंच सांगतो सर, मी या एफआरडी कंपनीमध्ये कधी आयुष्यात नसतो.
पण माझा मित्र हुशार होता, तो डायरेक्ट माझ्या घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याने मला एवढंच सांगितलं, समीर आज मी घरी आलोय ना, मला फक्त अर्धा तास दे आणि अर्धा तास दे, मी अर्ध्या तासामध्ये जी गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, सांगणार आहे, फक्त ऐकून घे, फक्त ऐकून घे आजच्या दिवशी. आणि मी ते ऐकून घेतली आणि त्या अर्धा तास ऐकल्यानंतर मला एक गोष्ट माहिती पडली की यार, या मार्केटमध्ये, समाजामध्ये 12 वर्षापासून 45 वयापर्यंत प्रत्येक लेडीला डेथ येते. आणि ज्यावेळी गुगलवरती मी पाहिलं तेव्हा एक गोष्ट माहिती पडली, 10 मधल्या 8 महिलांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि या महिला सर्वायकल कॅन्सर पर्यंत सुद्धा जाऊ शकतात, म्हणजे त्यांचा जीवही जाऊ शकतो. बऱ्याचशा महिलांना मूल न होण्याचे प्रॉब्लेम आज जर समाजामध्ये बघतोय तर 10 मधल्या 2 ते 3 लेडीज लोकांचे याच्यापेक्षा जास्त, 10 मधल्या निम्म्यापेक्षा जास्त लेडीज लोकांचे काय औषध उपचार चालू आहे बिकॉज ऑफ चाइल्ड, मुलं होत नाहीये. दुसरं, एक जीवन संजीवनी बद्दल जी मी माहिती ऐकली त्यावेळी मला एवढं माहिती पडलं की आपण सुद्धा अशा कितीतरी लोकांची नावं, जे रिलेशन वाले आहेत, त्यांना जवळून बघितलं यार की त्यांचे आई वडील असताना तो एक 40 वर्षाचा मुलगा, 30 वर्षाचा मुलगा, 50 वर्षाचा एक जेट्स या जगातून निघून गेला. अशी कितीतरी लोक ओळखीची माझ्या सुद्धा होते. आणि पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं त्यावेळी मला हे माहिती पडलं, यार ही माहिती लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. आजच्या डेटला जर मी ही माहिती काही लोकांपर्यंत पोहोचवते आणि जर त्यांनी जीवन संजीवनी घ्यायला चालू केली, त्याचा हार्टचा प्रॉब्लेम जर निघून गेला, याच्यापेक्षा चांगलं काम माझ्याकडून काय होणार आहे. जर मी ही माहिती इतर लोकांपर्यंत, माझ्या रिलेशन वाल्यांपर्यंत जर पोहोचवायला चालू केली, अशा लेडीज लोकांना महिना 2-2, 4-4 महिने पाळी येत नाहीये, त्याच्यामुळे त्यांना बाळ होत नाही, 5-5 वर्ष झाली ट्रीटमेंट करतायत आणि माझे बेस्ट केअर वापरल्यानंतर किंवा फेमी टॅबलेट वापरल्यानंतर जर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मूल झालं, तर याच्यापेक्षा काय आहे दुसरं, याच्यापेक्षा चांगलं काय आहे. सो हा विचार मी घेतला. याच्यासाठी मला माझ्या फॅमिलीने सुद्धा चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला, मिसेसने सुद्धा मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आणि मी सुरुवात केली. इंटेन्शन हे नव्हतं की लाखो रुपये कमवायचं, पण त्यावेळी जे माझ्या मित्राने सांगितलं होतं की बघ समीर, दिवसाचे 10-15-20 हजार रुपये या ठिकाणी येऊ शकतात. मी फक्त डोक्यामध्ये हाच विचार केला, महिन्याची जर मला सॅलरी 60,000 रुपये आहे आणि 60,000मध्ये जर 20,000 एक्स्ट्रा आले तर या 20,000मध्ये मी सेव्हिंग करू शकतो, SIP काढू शकतो आणि माझ्या वृद्धापकाळामध्ये किंवा मुलांच्या एज्युकेशन मध्ये ती चांगली अमाऊंट मी बनवू शकतो. माझ्या डोक्यामध्ये हाच विचार होता, कारण त्या 60,000मध्ये मी सेव्हिंग माझी अजिबात होऊ शकत नव्हती. घर देवाच्या कृपाने चला EMI वरती मी घेतलेलं आहे, किंवा जर स्वतःच असेल ॲज इट इज, जसं तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्ही सांगा. घर EMI वरती मी घेतलेलं आहे, ते EMI तर मी भरतोय, काही वर्षांमध्ये ते माझ्या नावाचं घर होईल. पण आयुष्यामध्ये मुलाला जर MBBS बनवायचं आहे, मुलाला जर डॉक्टर बनवायचं आहे, मुलाला जर MBA करायचं आहे, इंजिनियर बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी माझ्याकडे काय फंड नाहीये. हे घेतलेलं घर मला घाण ठेवावं लागेल, अशी अवस्था कधी आयुष्यामध्ये येऊ नये. म्हणून म्हटलं काहीतरी करावं, पार्ट टाइम मध्ये काहीतरी करावं. आणि या बिझनेसला मी आज पार्ट टाइम मध्ये सुरू केलेलं आहे. आणि मला फक्त बोलायला आनंद वाटतं की आज मी तुम्हाला या ठिकाणी भेटतोय. आज माझी या लेवलला आहे आणि मी एवढी इन्कम आजच्या डेटला या ठिकाणावरून घेतलेले केलेले. ही सुरुवातच आहे. एक दिवस असा नक्की येईल की हे जे 10,000 रुपये मी आज इथून एकूण इन्कम कमवले ना, हे मी दिवसाची स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला दाखवेन, माझी 10,000ची असेल. पण मी हे का करतोय, ह्याच्या मागचे खूप रिझन आहेत सर. जिम्मेदारी आहेत, हो, खूप जिम्मेदाऱ्या आहेत माझ्यावरती. मे बी आपल्यावरती सुद्धा सर असतील, आहेत की काही जिम्मेदाऱ्या. माझं एवढंच मी सांगितलं, याच्यापेक्षा जास्त मला सांगायचं नाहीये, बस एवढंच. आता मी त्याला विचारतो की सर आपल्यावर पण काहीतरी जिम्मेदारी असतील की नाही. मग तो हसत हसत होता, हा आहेत ना. स्पष्ट बोलायला तो, पण आपल्याला उघडायचंय, त्याचं तोंड उघडायचंय या ठिकाणी. अच्छा, काय असतील सर, आहेत की नाही जिम्मेदाऱ्या. मला असं वाटतंय की तुम्ही मेहनती दिसताय सर. किती वाजता उठता सकाळी? तो बोलतो 6 वाजता, 7 वाजता. जॉब किती वाजताचा असतो सर? 8चा असतो, 9चा असतो, 10चा असतो. संध्याकाळी किती वाजता सुटता? तो बोलतो, जे तुम्ही प्रश्न विचारले त्याची उत्तरं देतो तो. मग तो बोलतो मी 9 वाजता जॉबला जातो, 8 वाजता घरून निघतो, 6 वाजता निघतो. जे पण काय तुम्हाला उत्तर देतो, तुम्हाला हे बोलायचं सर हे आजच तर करत नसाल ना, किती वर्ष झाली हे करताय, एवढी मेहनत घेताय सर. बघा, तुमच्यासारखी मेहनत घेणारी माणसं आहेत, पण हर एक माणूस तुमच्यासारखी मेहनत नसेल घेत. कुणासाठी घेताय मला सांगा? फॅमिलीसाठी घेताय की नाही?
तो बोलतो हा फॅमिलीसाठी. मग ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये आज मला सांगा 20 वर्ष काम करून सुद्धा येणारी 20 वर्षे जगू शकू असं काय फंडिंग आपण केलंय का हो? तर नाही केलं. येणाऱ्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये काय काय जिम्मेदारी तुमच्याकडे आहेत एक अप्रॉक्स मला सांगा. यावेळी फक्त पेन पेपर वरती काढायचा आणि मग आपण त्या ठिकाणी लिहायचं. तो बोलतो एज्युकेशन करायचंय मुलांचं. शॉर्ट मध्ये तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहिता येते, मराठीमध्ये लिहिता येते, जी लँग्वेज वापरता येते ती लँग्वेज वापरा. शॉर्ट मध्ये लिहिता येते. चाइल्ड एज्युकेशन करायचं आहे. अप्रॉक्स काय खर्च येईल आयुष्यामध्ये जर मुलाला तुम्हाला चांगलं एज्युकेशन, आपल्याकडे अमुक फंडिंग किती पर्यंत पाहिजे? तो बोलतो 1-2-5 लाख. आपण 2-5 लाखामध्ये सर काहीच होत नाही. आज इंजिनियर करायला गेलं तरी 20 लाखाच्या खाली ऍडमिशन नाही. एमबीए करायला गेलं तरी CR लागतात. हे तुम्हाला माहिती असणं थोडंसं गरजेचं आहे. मी असं म्हणूया ऍटलीस्ट 10 लाख तर पाहिजे ना सर, 2 मुलांचं एज्युकेशन करायचं आहे तर, किंवा 1 मुलाचं एज्युकेशन करायचं आहे तर. अच्छा, बरीच लोक बोलतात एक घर बाबाने घेतलेलं तर आहे किंवा भाड्याने तर राहतोय पण माझं स्वतःचं घर पाहिजे. अच्छा, हे जर घर आपल्याला घ्यायचं आहे अगदी लांब जरी गेलं तरी 25-30 लाखाच्या खाली तर येत नाही ना सर, बरोबर आहे की नाही? आपण त्याला हे विचारू शकतो कुठे घ्यायचं आहे सर, इच्छा कुठे घेण्याची आहे. मग तो बोलतो इथे. मग त्या एरियामध्ये किती अमाऊंट आहे ती अमाऊंट या ठिकाणी लिहायची. ओके. अच्छा सर, मिसेस साठी काय करण्याची तुमची इच्छा आहे का आयुष्यामध्ये? बऱ्याचशा इच्छा आकांक्षा त्या लोकांच्या कोणावरती असतात? हजबंड वरती असतात. काही इच्छा आहे का तुम्हाला? बोलतो हा इच्छा आहे ना, ज्वेलरी करायची आहे त्यांच्यासाठी. ज्वेलरी करायची आहे. ऍटलीस्ट कितीची करायची आहे? 5 तोळा, 10 तोळा, 15 तोळा काहीतरी बोलेल ती अमाऊंट या ठिकाणी लिहायची आपल्याला. अजून काय करायचं सर? तुमची अशी इच्छा काय की आयुष्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे? उतरत्या वयामध्ये आपल्याकडे बँक बॅलन्स पाहिजे जेणेकरून मुलाबाळाने आपल्याला बघितलं पाहिजे. किती असलं पाहिजे? ऍटलीस्ट 20-1 लाख तरी असलं पाहिजे की नाही सर, बरोबर आहे की नाही? मला सांगा, हे जर आपल्या आयुष्यामध्ये नसेल, ह्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये नसेल तर ही जी लाईफ मिळाली ही लाईफ आपण खूप छान लाईफ बोलू शकतो का हो? आपली लाईफ तो नाही बोलू शकत. मग हे असलंच पाहिजे की नसेल तरी पण चालेल? तो नाही, असलंच पाहिजे. खरंच वाटतं तुम्हाला असलंच पाहिजे सर? आता प्रॉब्लेम काय झालाय माहितीये, गेली 20 वर्ष मेहनत करून तुम्ही इथे पोहोचलात नाही. त्याच्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी लूज पडला असेल की मी खरंच इथपर्यंत जाईल की नाही, बरोबर आहे की नाही? पण इथे तुम्ही जाऊ शकता सर. का माहितीये, आजपर्यंत आपण आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो आणि आपण वाट बघतोय काय माहितीये? आंब्याच्या झाडाखाली बसून आपण वाट बघतोय की आंब्याच्या झाडावरून ऍपल पडावा, सफरचंद पडावा. असं कधी होईल का आयुष्यामध्ये? नाही होणार. सफरचंदाच्या झाडाच्या खाली बसावं लागेल तर तुम्हाला सफरचंद पडलेला मिळेल. कळलं की नाही? तसंच आहे सर. आज ही जर अमाऊंट आपण टोटल अमाऊंट जर या ठिकाणी पकडली 10 आणि 30, 40, 50, 60, 70 लाख येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर आपल्याला इन्कम करायची आहे, टोटल 5 ते 10 लाख वर्षामध्ये करायची आहे, कोणता मार्ग आहे सर तुमच्याकडे की इथपर्यंत तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही जाऊ शकता? तो नाही जाऊ शकत. आहे सर तुमच्याकडे आज मार्ग. तुम्ही जो एक प्रोडक्ट घेतलाय R5, 10,000 रुपये भरलेत सर फक्त. मी बऱ्याचशा लोकांना बघतो की 10,000 रुपये भरल्यामुळे ना 1-2 दिवस 4 दिवस त्यांना असं वाटतं पैसे लावले, पण 8 दिवसानंतर ही माणसं विसरलेली असत कुठेतरी 10,000 रुपये लावलेत. माझी गॅरंटी आहे 10,000च्या जागेवरती जर तुम्ही 10 लाख रुपये नसते 10 लाख लावले असतील ना सर, मी तुम्हाला भेटायला आलो नसतो, तुम्ही मला भेटायला आला असतात. राईट आहे की रॉंग? हे शब्द मला जेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितले ना, त्या दिवसापासून सर मी या धंद्यामध्ये 10,000 रुपये लावलेत नाही, मी 10 लाख रुपये लावल्यासारखं काम करतोय. म्हणून आज माझी एवढी इन्कम आहे सर. आणि हीच इन्कम मला लाखापर्यंत पोहोचवायचंय. सेम मार्ग तुमच्याकडे आहे सर. तुमची जर साथ असेल आणि जर तुम्ही जर जॉब नंतरचा जो टाइम आहे, जसं तुम्ही म्हटलात 7-7:30 पर्यंत घरी जातो, त्याच्यानंतरचे जे 2 तास जे आतापर्यंत तुम्ही वाया घालवत होतात, हे 2 तास जर तुम्ही मला रोज द्यायला तयार आहात, तरी पण हप्त्यातले 5च दिवस पकडतो जर द्यायला तयार, माझी गॅरंटी आहे सर 6 महिन्याच्या आत महिना 10-15 हजार जर नाही आले ना तुम्हाला, मी देईन तुम्हाला. माझ्याकडनं चेक घेऊन ठेवा तुम्ही. 6 महिन्याच्या आत 10-15 हजारापर्यंत तुम्ही पार्ट टाइम नाही पोहोचलात तर तुम्ही रेडी आहात का द्यायला?
तो हा रेडी आहे. नुसतं रेडी नाही सर, मला गॅरंटी पाहिजे तुम्ही द्यायला तयार आहात. या हप्त्यामध्ये जर फर्स्ट पेमेंट तुमचं निघालं तर मी मानेन की नाही दम आहे तुमच्यामध्ये काहीतरी, तुम्हाला आयुष्यामध्ये खरंच इथपर्यंत पोहोचायचं आहे. नाही तर मुलांचं आपलं स्वतःचं असं काही नाही, फक्त मी बोललो म्हणून तुम्ही होकार दिला. तुम्ही रेडी असाल तर बोला. घरामध्ये जर बसला असाल, वाईफ जर असेल, वाईफला सुद्धा उद्देशून बोलायचं, मॅडम तुम्हाला काय वाटतं ह्यांनी हे वेळ देतील की नाही, त्याला रेडी आहेत की नाही. येस, हिथून जर तुम्ही स्टार्टअप जर घेताय तर माझी गॅरंटी आहे तुम्ही या लेवलला येणाऱ्या 5 वर्षामध्ये पोहोचाल. आणि 5 वर्षामध्ये जर तुम्ही इथपर्यंत पोहोचताय, तुम्हाला हे नक्की माहिती आहे ना की याच्यासाठी तुमच्याकडे मार्ग आहे तो म्हणजे जॉब. इथून हे पॉसिबल आहे. तुम्हाला वाटतं होईल, तो नाही होता, बरोबर आहे. याच्या आकडे सुद्धा तुम्ही लिहून दाखवू शकता, पण मला गरज वाटत नाही तुम्ही याच्यावरूनच डायरेक्ट इथे आलात. कारण जो माणूस आपल्याला भेटलेला आहे तो 70 लाख येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुठे पोहोचणार आपल्याला पण कळतंय. याच्या लक्षामध्ये सॅलरी विलरी काय विचारली नाही. एखाद्याला विचारलं तर कदाचित हर्ट होऊ शकतं. इथे गॅरंटी द्या फक्त. माझी गॅरंटी आहे मनावर, जर नाही 6 महिन्यामध्ये जर आपण तिथपर्यंत पोहोचलो ना, माझ्याकडनं चेक घेऊन जा. आणि तुम्ही घाबरू नका बोलताना, या गोष्टी बोलताना कॉन्फिडन्स पाहिजे. मी द्यायला तयार आहे तुम्हाला हा चेक. जर एखादा माणूस हप्त्याचे 5 दिवस रोज 2-3 तास द्यायला तयार आहे आणि 6 महिने काम केल्यानंतर महिन्याचे 10,000 क्रॉस नाही ना करत, मी कंपनीचा एमडी म्हणून तुम्हाला देईल. येते लक्षामध्ये. हे तुम्ही ठोस सांगा. प्रत्येक माणसापर्यंत मी नाही पोहोचू शकत, तुम्हाला पोहोचायचं आहे. येते लक्षात. मग त्याला बोलायचं की येणाऱ्या हप्त्यामध्ये एफआरडीच्या माध्यमातून तुमचा फर्स्ट चेक आला पाहिजे सर. येते लक्षात. मग याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता आपण हे पेपरवर बोलतोय त्याला, बरोबर आहे सर. तुमचा आयडी अशा पद्धतीचा असतो. आता तुम्ही R5 घेतलाय, याचा अर्थ हा आयडी सुद्धा तुमचा इथे. आपल्याला माहिती नाही त्याने R5 घेतलाय किंवा काय, आपण फक्त बोलायचं तुम्ही R5 घेतला म्हणजे तुम्हाला 5 आयडी. सर R5 घेतलाय ना, तो नाही सर R2 घेतला. हो सर R5 का नाही घेतला, 5च्या 5 आयडी तुमच्या नावाचे असतात. अच्छा, याचा बेनिफिट मी तुम्हाला एंडिंगला सांगतो कसं आहे. फॉर एक्झाम्पल, हा तुमचा आयडी आहे आणि ही जी लोक आहेत, ही लोक आपल्या माध्यमातून येत आहेत. ही लोक आपल्या माध्यमातून येत आहेत. उद्या तुम्ही काम करत 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 गेलात, 1 वर्षानंतर तुमच्या डाऊन मध्ये 1000 लोकांची टीम तयार झाली. 1000 लोकांची टीम तयार झाली. या लोकांचं 50% काम केलं ना सर तुम्ही, तुमच्या माध्यमातून हे झालं. म्हणजे तुम्ही या लोकांना जॉईन केलं, तुम्ही यांचं भलं केलं. भलं कुणाचं होतं, जे आपल्या लगेचच खाली येतात. जसं हा आयडी ही लोक जी आहेत, ही लगेचच जर आपल्या खाली येतात, यांना आपण केलेल्या कामाचा खूप मोठा बेनिफिट मिळतो. तुम्हाला काय वाटतं, अशी लोक ज्यांना आपण केलेल्या वर्किंगचा किंवा आपण केलेल्या कामाचा बेनिफिट मिळाला पाहिजे, अशी काही लोक आहेत तुमच्या रिलेशन मध्ये? कुणाला वाटतो हा बेनिफिट, मी केलेल्या वर्किंगचा बेनिफिट त्यांना झाला पाहिजे? एक 2-4 नावं सांगा मला, मग तो बोलतो. भाऊ बहीण कोण आहे सर तुम्हाला, भाऊ या बहीण वगैरे? ओके बोलतो आहे. ओके, याला भेटला पाहिजे बेनिफिट. ओके, याला भेटला पाहिजे. ओके, याला भेटला पाहिजे. ओके, याला भेटला पाहिजे. ओके, याला भेटला पाहिजे. अशी 6-7-10 नावं तरी लिहून घ्यायची, बरोबर आहे. यांनाच हा बेनिफिट भेटला पाहिजे, लांबच्या लोकांना देऊ नका सर. मग आपण या लोकांना पहिलं भेटूया. याच्यामधल्या 2 लोकांना आपण उद्या भेटूया. 2 लोकांमध्ये कोण लोक उद्या भेटू शकतात? मग तो हा भेटू शकतो. ओके, हा भेटू शकतो. किती वाजता हे घरी येतात? अमुक वाजता घरी येतात. हे किती वाजता घरी येतात? हे कुठे राहतात? हे कुठे राहतात? जवळजवळच्या एरियामध्ये राहतात. ओके, मग यांना तुम्ही काय बोलाल, उद्या येत आहेत ते यायचं येते? मग तो बोलेल मी सांगतो मी येतो. त्यांना फक्त एवढं बोला, मी उद्या तुला भेटायला येणार आहे, माझं एक छोटंसं काम आहे त्या एरियामध्ये, मी येणार आहे. एवढंच बोलायचं तुम्हाला. बोलू शकता? बोलतो हा बोलू शकतो. मला या लोकांपर्यंत तुम्हाला उद्या भेटवून द्यायचं आहे. नेक्स्ट डेला अजून 2 लोकांना आपल्याला भेटायचं आहे. 4 लोकांना आपल्याला भेटायचं आहे. मला या सोमवारी तुमचं पहिला पेमेंट अकाउंट मध्ये आलेला पाहिजे सर. तुम्ही रेडी आहात? बोलतो रेडी आहे. कन्फर्म? इथपर्यंत जायचं आहे ना? बोलतो जायचं आहे. माझी गॅरंटी आहे सर, इथपर्यंत नेल्याशिवाय तुमचा हात सोडणार नाही.
हे करत असताना तुम्हाला लोकांनी नाही म्हटलं पाहिजे. मला पण बघायचं किती लोक तुम्हाला नाही बोलतायत. हे करत असताना बाहेरच्या लोकांनी तुम्हाला निगेटिव्ह केलं पाहिजे. मला पण बघायचंय तुम्ही खरंच इथपर्यंत पोहोचताय की नाही. हे सगळं काम करत असताना घरून पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आले पाहिजेत. मला पण बघायचंय तुमची खरंच इथपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे की नाही. याचा अर्थ असा, या लोकांना भेटल्यानंतर अमुक लोक नाही पण बोलतील, अमुक लोक हो पण बोलतील, टेन्शन घ्यायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं. येते लक्षामध्ये. म्हणून या लोकांना आपल्याला भेटायचंय. त्याच्यासाठी आपल्याकडे तो पेज आहे ना, 3 पेजचं जे आहे ते आपण त्याला द्यायचं, बंच द्यायचं, त्याला बोलायचं ह्याच्यावरती थोडासा अभ्यास करून ठेवा, वाचून ठेवा. ह्याच्यामध्ये बरंचसं काय लिहिलेलं आहे जे आपल्याला या बिझनेस साठी उपयोगाला येणार आहे. येते लक्षात. एवढं बोलायचं, ही गॅरंटी द्यायची. ओके, ही नावं आपण आपल्याकडे लिहून घ्यायची, पेपरवरती लिहून घ्यायची, नंबर त्या व्यक्तीचा घ्यायचा. लगेच म्हणजे आता तो आपल्याला दुपारी भेटलाय, इव्हिनिंगला भेटलाय, रात्री परत एकदा तुमचा कॉल त्याला गेला पाहिजे. सर, उद्याच्या अपॉइंटमेंट फिक्स झाल्या, आपल्याला भेटायचं आहे. मी कुणालाही टाइम दिलाय, माझी उद्याची अपॉइंटमेंट होती ऑलरेडी, पण मी त्यांना नकार दिलेला आहे. मी तुमच्या सोबतच येणार आहे. मला पहिला पेमेंट काढायचंच आहे तुमचा. नंतर मग रिवॉर्ड वरती पण काम करायचं. 2,500चा 6,000चा रिवॉर्ड येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 30,000पर्यंत घेऊन जायचं आहे. मोबाईल विनर बनवायचे आहे तुम्हाला. हे तुमचं बोलणं गेलं पाहिजे, जे मी आता बोलतोय तुम्हाला ते. येते लक्षामध्ये. रात्री त्याला एक कॉल गेलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला होम मीटिंग करायची आहे, हाऊस मीटिंग करायची आहे. जास्त काय याच्यामध्ये काय आहे नाही. फक्त तुम्हाला त्या माणसाला प्रोटेक्ट करायला जायचं आहे. अजून तुम्हाला जर काही एक्स्ट्रा डीपली नॉलेज पाहिजे असेल तर नक्कीच मला तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता. अशा पद्धतीने प्रत्येक माणसाबरोबर तुम्ही प्रत्येक व्यक्तीबरोबर कनेक्ट राहायचं आहे. त्या व्यक्तीला मीटिंग मध्ये आणायचं आहे, ट्रेनिंग मध्ये आणायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये पण सुरुवातीची हाऊस मीटिंग ही मीटिंग अशीच झाली पाहिजे, व्हिजिट अशीच झाली पाहिजे. आणि नक्कीच यानंतर आलेल्या प्रत्येक माणसाची व्हिजिट तुम्ही या पद्धतीने होईल तुमच्याकडनं, अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. जय हिंद, जय FRD. थँक्यू व्हेरी मच.